26 अप्रैल को चुनाव है और 3 तारीख को अमरावती जिले में ही वर्धा लोकसभा के उम्मीदवार रामदास जी तड़स यह वर्धा में नामांकन पत्र दाखिल करने वाले और पक्ष की जैसी सूचना आई है वैसे 4 अप्रैल को अमरावती में अमरावती लोकसभा निर्वाचन के लिए कमल के चिन्ह का भारतीय जनता पक्ष का उम्मीदवार निश्चित ही नामांकन पत्र दाखिल करेगा 4 अप्रैल को। ऐसे हमें सूचना प्राप्त हुई है। हम उसकी तैयारी पूरे जिले में कर रहे हैं कि कहाँ से सब कार्यकर्ता आएंगे और उसका नियोजन कैसा होगा, उसके लिए हम बैठे। नामांकन पत्र दाखिल करने वाला उम्मीदवार वो जल्दी जो उचित समय है उस वक्त मालूम पडेगा सबको। हा सगळा निर्णय केंद्रीय निवडणूक समिती निवडणुकीचा उमेदवार ठरवण्याकरता घेत असते आणि त्यामध्ये नवीन असो की जुना असो कोणताही असला तरी तो कमळाचा उमेदवार हा निश्चितपणे अमरावती लोकसभेकरता राहील आणि अमरावती लोकसभेमधली सर्व जनता कमळाचा उमेदवार निवडून देण्याकरता उत्सुक आहे। मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवताना अमरावती लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा असला पाहिजे आणि मोदीजींना समर्थन देणारा असला पाहिजे हा प्रण अमरावतीमधल्या मतदारांनी केलेला आहे। निवडणूक लढवण्याकरता अनेक लोक निश्चितपणे तयार असतात। अनेकांची इच्छा असणं ही साहजिक आहे लोकशाहीमध्ये आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीमध्ये हा मतदारसंघ निश्चितपणे लढवला आहे। परंतु काही दिवसाच्या अगोदरच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निसंदिग्धपणे सांगितलेलं आहे, कारण अगोदरचं भाजप शिवसेना युती त्यामध्ये बदल बराच प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात झालेला आहे आणि त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस यांनी निसंदिग्धपणे सांगितलेलं आहे की अमरावती लोकसभेचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा राहील, कमळ त्याची निशाणी राहील आणि सर्व जनता सुद्धा त्यासाठी उत्सुक आहे आणि त्यामुळे त्यामध्ये संशय ठेवण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं। हाँ, प्रयत्न सगळ्यांचे सुरू राहतात, ते लोकशाहीमध्ये सुरू असणं आवश्यक है। 500 के ऊपर जो सीटें हैं वहाँ विविध स्तर पे विविध समय पे योग्य उचित समय जब जब आता है उस वक्त उम्मीदवारी दी जाती है। अभी आपने देखा होगा कि चंद्रपुर की नागपुर की उम्मीदवारी पहले जाहिर होगी। अब आज फॉर्म भर रहे सुधीर जी मुनगंटीवार, लेकिन उनके साथ में ही 2 दिन पहले अशोक नेते जी की उम्मीदवारी जाहिर हुई तथा सुनील मेंढे जी की उम्मीदवारी जाहिर हुई। ये सब केंद्रीय निवडणूक समिति तय करती है कि कौन से समय पे कौन से मतदार संघ में कौन से निर्वाचन क्षेत्र में कब उम्मीदवारी जाहिर करना है। वैसे उचित समय पे अमरावती लोकसभा की उम्मीदवारी जाहिर होगी, लेकिन वो कमल की होगी, वो भाजपा की होगी। हर कार्यकर्ता का हक रहता है कि उसका मत जो है वह केंद्रीय नेतृत्व के सामने, राज्य के नेतृत्व के सामने रखना। वैसा शायद रखा होगा तो मुझे पता नहीं, लेकिन किसकी राजी हो नाराजी हो, लाइक्स डिसलाइक हो, एक बार कमल का उम्मीदवार आने के बाद में सभी राजी नाराजी दूर होती है और कमल को भारतीय जनता पक्ष को जिताने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इनको तीसरी बार प्रधानमंत्री बनाने के लिए सब कार्यकर्ता तन मन धन से जुट जाते हैं। यह अनुभव है और वही इस वक्त भी होगा। भारतीय जनता पक्ष पे मुझे लगता है कि लोग क्या चाहते हैं, क्योंकि 22 जनवरी को जब प्रभु श्री रामचंद्र जी की मूर्ति की प्रतिष्ठापना हुई तथा गए 10 साल में प्रधानमंत्री मोदी जी ने जो काम किए हैं कि हर एक को घर मिला, हर कोरोना में वैक्सीन मिला, 80 करोड़ लोगों को अन्न धान्य देने का काम 2029 तक जारी रखने का वायदा किया, लड़कियों के लिए स्वायत्तता मिली, सुरक्षा मिली, स्वच्छता मिली, शौचालय मिले, इज्जत घर मिले। यह सब चीज़ों के कारण लोगों ने तय किया है कि प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी तीसरी बार प्रधानमंत्री होने चाहिए और उसके लिए अमरावती लोकसभा का खासदार यह भारतीय जनता पक्ष का होना चाहिए। लेकिन जो भी कोई दल है
तो वो दलों को खुद का एजेंडा उनका रहता है, तो उनको वैसी भावना व्यक्त करने का लोकशाही में अधिकार है। भाजपा का एक ही प्लान है कि कमल का उम्मीदवार यहाँ से रहे और यहाँ से अमरावती लोकसभा से भाजपा चुन के आए और प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी तीसरे बार प्रधानमंत्री बनने के लिए यहाँ का खासदार, यहाँ का सांसद हाथ उठाए। बहुत सारे लोग तो पात्र रहते हैं, लेकिन केंद्रीय निवडणूक समिति यह तय करती है और कार्यकर्ता जो है वो कार्यकर्ता जिसको भी उम्मीदवारी मिली उसको जिताने के लिए पूरी तन मन धन से कोशिश करता है, क्योंकि ये चुनाव जो है एक व्यक्ति का नहीं है, यह चुनाव है देश का है, लोकसभा का है और प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इनको तीसरी बार प्रधानमंत्री बनाने के लिए लोकसभा का चुनाव हो रहा है, एक व्यक्ति के लिए नहीं हो रहा। इसलिए व्यक्ति कोई मायना नहीं रखता, पक्ष मायना रखता है, कमल का चिन्ह मायना रखता है। आप जनरल पब्लिक में गए तो जनरल पब्लिक यही बताएंगी कि हम वोट दे रहे तो मोदी जी को वोट दे रहे, हम लोकसभा के लिए हम मतदान कर रहे तो मोदी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए मतदान कर रहे। हाँ, वो कारपोरेशन का चुनाव रहा, पंचायत समिति का चुनाव रहा, जिला परिषद का चुनाव रहा, उसमें व्यक्ति विशेष को बहुत ज़्यादा स्थान रहता है। लेकिन यह देश का चुनाव है, लोकसभा का चुनाव कोई नाली रास्ते बांधने के लिए नहीं हो रहा है, ये पूरा देश मजबूत रखने के लिए चुनाव हो रहा है और विकसित भारत जो निर्माण करने का संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इन्होंने लिया है, उसके लिए चुनाव हो रहा है। इसलिए लोग टोटली स्पष्ट है कि हमको चुनना है तो कमल को चुनना है, हमको चुनना है तो भाजपा को चुनना है। रमेश जी बुंदेले यहाँ पे ही बैठे हैं, उन्होंने भी यही बताया अभी भी कि जो भी कैंडिडेट रहेगा, जो भी उम्मीदवार रहेगा, जो कमल का उम्मीदवार रहेगा, उसके लिए तन मन धन से वो प्रचार करने के लिए, नियोजन करने के लिए यहाँ पे आए हैं। आज कल हमारा पूरा नियोजन दर्यापुर विधानसभा मतदार संघ में पिंपरोद जिला परिषद सर्कल, वडनेर गंगाई जिला परिषद सर्कल, उनकी बैठक लेने के लिए हो रहा है, तो उसके नियोजन के लिए आए हैं। ऐसे पात्र व्यक्ति बहुत है, लेकिन केंद्रीय निवडणूक समिति जिसका चयन करती है उसके पीछे भारतीय जनता पक्ष का कार्यकर्ता और जनता खड़ी रहती है। बाहरी उम्मीदवार आपको किसने बताया मुझे मालूम नहीं, लेकिन बाहरी उम्मीदवार का सवाल नहीं रहता। जब निर्वाचन पत्र दाखल करते हैं उस वक्त भारतीय जनता पक्ष का यह दुपट्टा डाल के वो उम्मीदवार निर्वाचन पत्र दाखल करता है, तो वो कैसा बाहरी उम्मीदवार रहेगा। जिसको भी उम्मीदवारी फाइनल होगी, वो नवनीत राणा रहे या कोई भी रहे, वो कमल का दुपट्टा डाल के, यानी भारतीय जनता पक्ष का मेंबरशिप होने के बाद में ही भारतीय जनता पक्ष का चुनाव लड़ेगा। काम तो भारतीय जनता पक्ष गए 5 साल से कर रहा है, यानी कोई उम्मीदवार रहे न रहे, हमारे लिए उम्मीदवार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है, हमारे लिए चुनाव का चिन्ह कमल है। इसलिए हम 5 साल से हर एक बूथ का कार्यकर्ता काम कर रहे हैं। तो इसलिए चुनाव आ गया, इसलिए काम करना ये भारतीय जनता पक्ष का उसूल नहीं है। तो इसलिए टोटली काम करना, हर एक दिन लोगों तक पहुंचना भारतीय जनता पक्ष के जो तत्व है, भारतीय जनता पक्ष जो देश के लिए काम कर रहे हैं, प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी 10 साल में जो भारत के लिए काम किए हैं और अगले 2047 तक विकसित भारत का जो संकल्प लिए है, वह सब लोगों तक पहुंचाना यह भारतीय जनता पक्ष का काम है और निरंतर चल रहा है। इसलिए हमारा काम कहाँ रुका है। उम्मीदवार जाहिर नहीं हुआ इसका मतलब काम रुका है, ऐसा नहीं है। कांग्रेस वाले तो अभी निकलेंगे, क्योंकि कांग्रेस वाले तो ऐसे है कि जैसे यानी बरसात आने के बाद में ड्रॉ करने लग जाते हैं, बरसाती मेंढक, तो उसके जैसे कांग्रेस वाले हैं। तो कांग्रेस वाले कभी लोगों के सुख दुख में आते नहीं। भारतीय जनता पक्ष पूरे 10 साल काम कर रहा है, पूरे सालों साल काम कर रहा है, लोगों तक पहुंच रहा है। इसलिए कोई उम्मीदवारी जाहिर हो न हो, हमारे काम में कहीं पे भी बाधा नाही। नागरिकांनी यासाठी ठरवलं आहे की या 10 वर्षात संपूर्णता बदल लोकांना पाहायला मिळाला आहे।
की काँग्रेसच्या सरकारमध्ये प्रत्येक दिवस असा उजाडत होता की एक मोठा घोटाळा घेऊन उजाडत होता. तो आकाशामधला घोटाळा असो, तो जमिनीवरचा घोटाळा असो, तो 2Gचा घोटाळा असो, पाण्यातला घोटाळा असो, औषधातला घोटाळा असो. पण या 10 वर्षामध्ये घोटाळा, भ्रष्टाचार हा सरकारच्या माध्यमातून केला असं कोणी म्हणू शकलं नाही, सिद्ध करू शकलं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की भारतामध्ये सुरक्षा नव्हती. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक शहरामध्ये, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर, विमानतळावर बॉम्बस्फोट होत होते. म्हणजे सकाळी निघालेला माणूस संध्याकाळी वापस येईल की नाही हे त्याची शाश्वती नव्हती. 10 वर्षाच्या काळामध्ये याच भारतामधले ते दहशतवादी गायब झाले. एकाही ठिकाणी बॉम्बस्फोट होत नाही. या 10 वर्षाच्या अगोदर काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक होत होती. या 10 वर्षात 370 कलम काढल्यानंतर आपल्यासारखे सगळेजण पर्यटनासाठी सुखरूपपणे काश्मीरमध्ये जातात आहे. 10 वर्षाच्या काळामध्ये शौचालयासाठी रस्त्यावर महिलांना बसावं लागत होतं. आता कोणत्याही गावात शौचालयासाठी रस्त्यावर बसावं लागत नाही. प्रत्येकाच्या घरी शौचालय झालेले आहे. प्रत्येक गरीबाला वाटत होतं आपलं घर झालं पाहिजे. 10 वर्षाच्या अगोदर ते शक्य नव्हतं. आता गावात जर गेलं तर कच्चं घर, नेमके काही कच्चे घरं दिसतात. सगळ्यांचे घरं पक्के घरं, म्हणजे इंदिरा आवास सारखे नाही तर पक्के स्लॅबचे घरं निर्माण झालेले आहे. आणि त्या माणसाचं आयुष्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. 10 वर्षाच्या अगोदर अनेक मुलं डायरियानं मरत होती. आता शुद्ध पाणी, नळाचं पाणी मिळाल्यामुळं डायरियानं, कावीळनं, टायफॉइडचं प्रमाण कमी झालेलं आहे. दरवर्षी WHOच्या रेकॉर्डप्रमाणे 10 लाख लहान मुलं 5 वर्षाच्या खाली जे मरत होते ते मरणं थांबलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की भारताची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती 11व्या नंबरवर होती. या 10 वर्षात 5व्या नंबरवर आलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं, भारतामध्ये जे दबल्यासारखं वातावरण होतं की भारताचा राष्ट्राभिमान हा दाबून ठेवला गेलेला होता, तो राष्ट्राभिमान, स्वाभिमान तो जागृत करण्याचं काम सुद्धा की भारत हा सशक्त देश आहे, विश्वगुरू होऊ शकतो, ही जाणीव भारतातल्या नागरिकांमध्ये पहिल्यांदा झालेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे लोकांना माहित आहे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं शक्य झालं. आणि म्हणून 2047 मध्ये सशक्त भारत, जगामधला 1 नंबरचा देश भारत माता सर्वश्रेष्ठ स्थानावर आणि विकसित भारत हा निर्माण झाला पाहिजे, यासाठी लोक मतदान. आता जर आपण पाहिलं तर ब यादी, ज्या 2 याद्या होत्या, ब यादीमध्ये जे अतिशय म्हणजे पडलेले घरं होते ते सर्व घरकुलं एकेका गावामध्ये जर गेलं तर 200-250 घरं झालेले, जे कधीच शक्य नव्हतं. आता जे घरं राहिले त्याच्यासाठी नमो आवास योजना ती जाहीर झालेली आहे. आता काही घरं निश्चितपणे राहिले की ज्यांच्याजवळ स्वतःची जागा नव्हती किंवा जे दुसऱ्या गावावरून या गावामध्ये स्थलांतरित झाले अशा लोकांचे घरं राहिले, परंतु त्यासाठी मागेल त्याला घर नमो आवास योजनेच्या माध्यमातून आता देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि बेरोजगारीच्या संदर्भात जर पाहिलं तर कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करण्याचं सर्वात महत्त्वाचं काम या काळात झालं. आणि विशेषतः महिलांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून त्या कमी भांडवलावर रोजगार निर्माण करण्याचं काम झालं. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सरकारी नोकऱ्या पारदर्शकपणे स्वतः त्याचे अपॉइंटमेंट लेटर वारंवार देण्याचं काम केलं. आणि त्यामुळं जो बेरोजगारीचा दर होता तो बेरोजगारीचा दर सुद्धा घटला. पूर्ण नाहीशी झाली नाही, पण बेरोजगारीचा दर घटला. प्रत्येकाचं पर कॅपिटा इन्कम वाढलं, GDP सुद्धा वाढला आणि त्याचा अनुभव प्रत्येक माणसाला सातत्यानं येतोय. आणि त्याशिवाय इन्फ्लेशन इंडेक्स, जो महागाईचा दर आपण म्हणतो, तो महागाईचा दर 6 ते 7% 6% ठेवण्यात आपल्याला यश आलं. 2009 मध्ये जेव्हा महागाईचा दर भारतामध्ये 10% होता त्यावेळेला अमेरिकेमध्ये 1% महागाईचा दर होता. आणि आज 2024 मध्ये आपला दर 6% आहे, म्हणजे 5.8% महागाईचा दर आहे, तर अमेरिकेचा दर 10.5% आहे. बाकीच्या देशात तर सोडूनच द्या. आज आपल्या इथे पेट्रोल डिझेलची किंमत स्थिर आहे आणि तिथे पेट्रोल डिझेलची किंमत 3 पट वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळं लोकांना ते जाणवते की प्रत्येकाचं, ग्रामीण भागामध्ये गेलं तर प्रत्येकाचं उत्पन्न हे वाढलेलं आहे आणि चांगलं आयुष्य, म्हणजे 23% लोक दारिद्र्य रेषेमधून
वर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. 23% बिलो पॉवर्टी लाईनचे वर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि हा आपला भारताचा डाटा नाही, तर हा युनिसेफचा डाटा आहे, हा WHO चा डाटा आहे. आणि त्या डाटाच्या गरिबीच्या प्रमाणामध्ये जी घट झालेली आहे ते जग सांगते. सगळेजण भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी सातत्यानं पदावर राहून कमळाला निवडून आणण्याकरता प्रयत्न करतो, 5 वर्षापर्यंत काम करतो. आणि त्याच्यापुढे व्यक्तीपेक्षा म्हणजे स्थानिक मतदारसंघातल्या व्यक्तीपेक्षा मोठं ध्येय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या रूपामध्ये असते, भारतीय जनता पक्षाच्या रूपामध्ये असते. आणि त्यामुळं सगळेजण कामं करतील हा माझा विश्वास आहे.